बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची कामं अडवली जात आहेत. कामं कोण अडवते आणि कामं कोण करू देत नाही, नेमकं कोण आहे जे कामं अडवत आहे आणि या संदर्भात तुम्ही तक्रार केली का? नाही, आमच्या आष्टी तालुक्यामधले सगळे बंधाऱ्याचे कामं असतील, रस्त्याचे असतील किंवा जुने आमदार फंडाचे असतील किंवा जुने DPTCचे कामं असतील, हे सगळे कामं थांबवले गेले. त्याच्यानंतर MREGSचे कामंसुद्धा, रस्त्याची MREGSची कामं गेली 4-5 महिन्यापासून मुधोळ मॅडम कलेक्टर होते तेव्हापासून वरून कुठून तरी फोन त्यांना आला आणि तेव्हापासून जे कामं बंद आहेत ते अजूनही कामं बंद आहेत. राहिले 2 महिने आता पावसाचे, म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने. हे 3 महिन्यात जर ते कामं नाही झाले, आष्टी तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे की 1 वार्ड गावामध्ये आणि 3 वार्ड वस्त्यांवर आहेत. म्हणजे वस्ती रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आष्टी तालुक्यात आहे. जवळजवळ 500 किलोमीटरच्या आसपास वस्ती रस्ते मंजूर करून आणले. तर ते कामं जर झाले नाही तर तेवढ्या शेतकऱ्यांना त्याचा तोटा होईल. कोणती कामं अडवली गेलीत आणि या आष्टीमध्ये विकास कामं होतात का? आष्टीमध्ये सध्या विकास कामं सगळे थांबवले आणि हे थांबवलेत म्हणजे आत्ताचे जे आमदार आहेत, मी त्यांच्या विरोधात आंदोलनाचाही इशारा त्या ठिकाणी दिला होता. पण कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी म्हणले की आम्ही हे सगळं मार्गी लावतो म्हटल्यानंतर मी त्यांना 7-8 दिवसाची मुदत दिली. बंधाऱ्याचे कामं हे मागच व्हायला पाहिजे होते, कारण उन्हाळ्यामध्ये सिमेंटच्या कामाला पाणी जास्त लागतं आणि आमचा दुष्काळी भाग असल्यामुळं पाणी उपलब्ध होत नाही. म्हणून बंधाऱ्याच्या कामाचं सुद्धा जे काही सांगितलं जातात हे काही लेखी कुठं दिलेलं नाही. आता एक लेखी पत्र फक्त डोंगरी विकासचे कामं रद्द करण्याचं माझ्याकडे आहे, पण तोंडी जे अधिकारी आम्हाला जे सांगते ते आमदारांनी आम्हाला सांगितलं की बाबा कामं थांबवा. त्याच्यामुळे कामं थांबवणं हा त्याच्यावरचा पर्याय नसतो. आमचे जे मंजूर कामं आहेत ते होऊ द्या आणि तुम्ही त्याच्या 10पट कामं मंजूर करून आणा. त्या बाबतीतलं 7 वेळेस मी त्यांना फोन केला किंवा कामं थांबू नका. काही कामांना मार्च एंड आहे, सुरेश दस साहेबाला फोन केला मी 7 वेळेस, आणि काही कामांना आता मार्च एंड आहे. समजा ह्या 15 दिवसात जर ते कामं नाही झाले तर ते लॅप्स होणार. कार्यकर्त्याची बिलं देखील अडवली जातात. कार्यकर्त्याचे बिलंसुद्धा सगळे थांबवलेत. अधिकाऱ्यांना सांगितलं जातं आहे की कार्यकर्त्याचे म्हणजे आमच्या कार्यकर्त्याचे बिलं लिहू नका. आष्टी म्हणजे आष्टी, पाटोदा आणि शिरूर ह्या तिन्ही नगरपंचायतमध्ये 15 कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून आणलेला आहे. त्याचेही तिथं NOC देत नाही. त्याच्यानंतर शिरूरला सिद्धेश्वर संस्थाने त्या ठिकाणी 75 लाख रुपयाचा सभामंडपही मंजूर केला आहे की जेणेकरून त्या गावातल्या लोकांचं, कारण तिथं मंगल कार्यालय शिरूरमध्ये नाही, त्यांचं तिथं सोय व्हावी म्हणून आपण ते मंजूर. विकास कामामध्ये खोडा घातला जातो, अडवलावडी केली. 100% विकास कामामध्ये खोडा घातला जातोय, सगळं थांबवलं जातंय आणि हे विद्यमान आमदार करतायत, आमदार सुरेश दस साहेब करतायत. मात्र या संदर्भामध्ये तुम्ही पक्षाकडे तक्रार केली का? आता महायुतीतल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, वरिष्ठ नेत्यांकडे काय तक्रार केली? मी अजितदादांना ह्या संदर्भात गेल्या आठवड्यात जाऊन सांगितलं होतं, त्याच्यापूर्वी पण सांगितलं होतं. त्यांनी खाली अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलेत, वरचे अधिकारी खाली सांगतात, पण खाली जे डेप्युटी इंजिनियर असतील किंवा खालच्या लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रेशर आणलं जाते आणि त्यांना ते कामं करू दिले जात नाहीत. आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत, पाटोद्यामधल्या 22 ग्रामपंचायतला सांगितलं इथं काहीच करायचं नाही, शिरूरमधल्याही काही ग्रामपंचायतला सांगितलं करायचं नाही, आष्टीमधल्या. असं चालणार नाही. असं आम्ही त्याच्यात आंदोलनात जाऊ आणि आम्ही वेगळ्या मार्गाला जाऊन इथं अधिकाऱ्यांना त्याचं म्हणजे तो त्रास त्यांना. मात्र महायुतीमध्ये असताना अशा पद्धतीने त्रास होणं आणि परत तुम्ही आणलेली मंजूर झालेली कामं देखील बंद पाडणं, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्याकडे अशी तक्रार केली का? आणि ती तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून काय सकारात्मक पाऊल मिळालं का? नाही मिळालं तर पुढचं पाऊल काय असेल? मी दादांकडे ह्या संदर्भात बोललोय. दादांकडून न्याय मिळेल, कारण ते आपले पालकमंत्री आहेत, असं आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय. नाही मिळाला तर आम्हाला कुठंतरी आधार कोणात तरी सापडावं लागेल, कारण जर ज्याच्या भरोश्यावर आम्ही त्यांनी जर आधार नाही दिला तर आम्हाला वेगळं पाऊल उचलल्याशिवाय काय पर्याय मला सांगा. अच्छा, नेमकं वेगळं पाऊल म्हणजे काय? वेगळं पाऊल आता ते तुमच्याही लक्षात यायला पाहिजे की आम्ही कुणाच तरी आधार सापडणार आहेत ना त्याच्यामध्ये. कारण जर कार्यकर्ते, आमचेच कार्यकर्ते, ठीक आहे, मला कुठं गुंतवायचा प्रयत्न केला मी त्यासाठी हे करणार नाही, पण माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर अडवलं जात असेल तर ते मी सहन करणार नाही. पक्षाने या संदर्भात नाही दखल घेतली तर घेतील ना. आता बोललोय मी त्यांना, दखल घेतील. नाही घेतलं त्यातून पुढचा विषय आहे, मग त्यावेळेस ठरवू. मात्र एवढं सगळं होत असताना या सगळ्या आणि जे आडवाआडवीचा विषय असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील, महायुतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस होता, विशेषतः हे तिकीट तुमचं होतं, जागा विद्यमान आमदारांची होती, मात्र त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला होता तिकीट मिळेल असा शब्द तुम्हाला दिला होता, मात्र तो मिळाला नाही. त्यानंतर म्हणजे सुरुवातीचा जो काल होता त्या कालावधी देखील पक्षाने डावललं, पक्षाने तिकीट तुम्हाला दिलं नाही, पाठिंबा दिला नाही. आत्ता देखील तशा पद्धतीने झालं तर काय असेल? आता लक्षात घ्या, इथलं तिकीट वास्तविक पाहता महायुतीच्या याच्यामध्ये आम्हाला शब्द होता आणि आम्ही दादांच्या भरोश्यावर, दादांच्या सोबत त्या ठिकाणी गेलो होतो आणि आजही दादांवर भरोसा आहे की दादा जर याच्यामध्ये त्यांनी, आता हे कार्यकर्ते म्हणजे कोणाचे, माझे कार्यकर्ते म्हणजे दादांचेच कार्यकर्ते, बरोबर, आणि 100% दादा त्याच्यामध्ये लक्ष देतील असा आम्हाला विश्वास आहे.
आणि नाहीच दिलं तर मगचा विषय, मग आम्हाला काय करायचं ते आम्हाला पाहावं लागणार आहे. आपण पाहतोय एकंदरीतच आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच अंतर्गत आता जे काही वार पाहतोय आपण, ते वार सुरू झालेले आहे. आणि जर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी जर नाही आम्हाला न्याय दिला तर वेगळा विचार देखील केला जाईल असा इशारा बाळासाहेब आजबे यांनी दिला. त्यामुळे नेमकं आष्टीमधलं हे महायुतीतलं वार ज्येष्ठ नेते कसं थांबवणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.